श्री स्वामी समर्थ. आज होता रविवार. म्हटलं चला सगळं आज निवांत आवरूया. पण कसलं काय, साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की लवकर रेडी हो, आपल्याला लग्नासाठी जायचं आहे. लग्न कोणाचं होतं हे देखील मला माहीत नव्हतं, पण त्यांनी सांगितलं तयार हो म्हणून मी पटकन आवरलं आणि लगेचच आम्ही लग्नासाठी निघलो. लग्न तसं जवळच होतं, त्यामुळे काय लगेच पोहोचलो आणि ईश्वरी पण छान अशी रेडी झाली होती. तिचं आवरते, त्याच्यामुळे जास्त काही वेळ लागला नाही. लग्नाला गेल्यानंतर आम्हाला वाटलं होतं उशीर होईल, पण नाही. तिथं गेल्यानंतर फक्त हळद झाली होती आणि लग्नाला अजून बराच वेळ होता. लग्नासाठी काय आम्ही थांबलो नाही, भेट देऊन लगेच निघालो. लग्नामध्ये गेल्यावर खरं तर मला लाईटिंग, सजावट आणि मेन म्हणजे हे रुखवताचं सामान बघायला खूप आवडतं. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा अशी काही पद्धत नव्हती, पण आता मात्र सर्व काही व्यवस्थित मुलींसाठी दिलं जातं. त्यानंतर मनात आलं चला आज काहीतरी होम रेमेडी ट्राय करूया. कशासाठी हे मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक ॲलोव्हेराचं म्हणजे कोरफडीचं झाड पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याला असं कापून घ्यायचं. त्यामध्ये मेथीचे दाणे घालायचे आणि एका दोऱ्याने पॅक बांधून ठेवायचं आणि याला मोड येईपर्यंत वाट बघत राहायची. याआधी मी रेमेडी करून बघितली होती, पण त्यावेळी मी ॲलोव्हेरा कापून आणि मग त्याच्यात मेथीचे दाणे मोडासाठी घातले होते, पण त्याचा एवढा काही इफेक्ट झाला नाही. पण तरी देखील भरपूर असा फायदा झाला होता. आता हे केल्यानंतर याचं पुढं काय करायचे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आत्ता तर सध्या मी फक्त याला असं छान प्रकारे बांधून ठेवते, जेणेकरून आपण जी मेथी त्यामध्ये घातली आहे ती पडून जाऊ नये आणि त्याला व्यवस्थित असे मोड येतील. याचं नेमके काय करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आणि तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.